आताचं जे युग आहे म्हणजे हे डाटा युग आहे, डेटा युग आहे. तर ह्या डेटा युगामध्ये म्हणजे सगळं जे काही चाललेलं आहे राजकीय, सामाजिक किंवा एकूणच सगळं हे डेटा युग आहे. त्यामुळे या जनगणनेतून निश्चितपणे एक डेटा येईल. पण तरीही काही लोकांचं जे म्हणणं आहे किंवा आरक्षण हा जो भाग आहे हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. तो प्रतिनिधित्वाचा एक भाग आहे. जसं आता ईडब्ल्यूचं आरक्षण दिलं. केंद्र सरकारने आयसी सचिव केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रालयात भरले. पण त्या आयसी सचिवांमध्ये ईडब्ल्यूचं आरक्षण असणारे नाही आणि सामाजिक आरक्षण नसणारे नाही. तर हा जो मग प्रतिनिधित्वाचा जो मुद्दा येतो त्या अनुषंगाने, तर त्यावर मग या जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं कसा मार्ग नेमका काढता येईल? हा मुद्दा बरोबरच आहे. हे हे सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात्मक तरतुदीनंतर सुद्धा सरकारने जाणीवपूर्वक 7.5% एसटीचे, 14.5% किंवा 15% आपल्या अनुसूचित जाती म्हणजे एससीचे अशा जागा भरण्याचा प्रयत्न फारसा झालेला दिसत नाही. 80 नंतर याला जरा गती आली आणि 90-95 पर्यंत ह्या जागा भरू लागल्या. किंबहुना संघटनांना आग्रह धरावा लागला की एससी एसटीचं रिझर्वेशन करा. आणि आता खाजगीकरणाच्या टप्प्यामध्ये ते रिझर्वेशन आता मोदी कालखंडामध्ये संपूर्णपणे जात आहे. किंबहुना त्या जागा नोकर भरती होतच नसल्यामुळे, सरकारी पदे रिकामीच राहत असल्यामुळे एससी एसटी रिझर्वेशन पण संपुष्टात आलेलं आहे. मुद्दा असा की तुम्ही जो मुद्दा मांडला की वरती ज्या 90 सेक्रेटरीच्या पोस्ट आहेत त्या सेक्रेटरीच्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात 3 ओबीसी आहेत, एखादाच कोणतरी एसटीचा आहे, एससीचा एखाद दुसरा जास्त असेल. पण हे सगळे मिळून बजेटवरती त्यांचं प्रतिनिधित्व किंवा कंट्रोल हा 5%, 1%, अर्धा टक्के वगैरे वगैरे असं ते वर्णन करून सांगतात. हाच खरा डाटा आहे. आत्ताच्या डाट्यामधून हे दिसतं. आणि हे जर आपल्याला रिव्हर्स करायचं असेल आणि सर्व जाती समुदायातल्या प्रतिनिधित्वाप्रमाणे एकूण 90 जे सेक्रेटरी आहेत किंवा आय एस आहेत जे निर्णय घेतात किंवा या देशाच्या प्रत्येक मिनिस्ट्रीमधले सेक्रेटरी जे निर्णय घेतात त्या ठिकाणी जातीनिहाय प्रमाण द्यायचं असेल तर तो एक डाटा महत्वाचा आहे. पण माझ्या दृष्टीने एखादा एसटीचा मनुष्य किंवा ओबीसीचा मनुष्य सर्वात चांगले निर्णय घेईल आणि ब्राह्मणातला मनुष्य घेतोच घेतो असं म्हणणं हे चुकीचं आहे. त्याची जी काही मेरिट आहे हे तो त्या लेवलला गेल्यानंतर मग त्याची जात महत्वाची नाही, तर तो आय एस झालेला आहे, तो IPS झालेला आहे, तो IRS झालेला आहे. त्याचं त्या सर्वोच्च ठिकाणी गेल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स हा त्याच्या जातीने न राहता हा देशाच्या गरजेप्रमाणे असला पाहिजे. हा पहिला भाग आहे. आज आपण तसं बघत नाही आहोत. आज मुळातच वरच्या वर्गांना त्या 90 मध्ये 80 जागा आहेत आणि 10 जागा फक्त ओबीसी म्हणा, एससी एसटी म्हणा. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की ज्या जाती जमाती आणि आदिवासी यांची संख्या या देशामध्ये जवळजवळ 90% जास्त आहे, त्यांना मोठ्या पदांवरती प्रमाण मात्र 10% पण नाहीये. हा जो काही एक अन्यायाचा भाग आहे तो दूर व्हायला पाहिजे, यात काही शंकाच नाही. पण जातीनिहाय तो मनुष्य काम करतो का तसं? मला असं वाटत नाही. आजची खरी आपली अडचण आहे 90 सेक्रेटरी ते कोणत्या जातीचे त्याच्यापेक्षा ते निर्णय काय करतायत. ते हा देश हुकुमशाहीकडे जात असताना या सरकारला 4 प्रश्न विचारण्याच्या योग्यतेचे आहेत का? मी तिथे प्रश्न उपस्थित करतोय. म्हणजे या देशाचे कॅबिनेट सेक्रेटरी, या देशाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी, या देशाचे प्रत्येक मंत्रालयाचे चीफ सेक्रेटरी हे आपला मंत्री आणि एकूणच धोरण जे ठरतं याच्यामध्ये धोरण बदलवण्यामध्ये काही प्रभाव करतोय का? असं चित्र दिसत नाही. आज तरी ते गुलामीच्या अवस्थेत आहेत. आज तरी ते सांगकामे आहेत. होय, त्यांचं मेरिट आहे की नाही? मेरिट 100% आहे. ते विद्वान आहेत की नाहीत? विद्वान आहेतच. ते चांगले आहेत की नाहीत? मी तर म्हणेन ते खूप चांगले आहेत. परंतु ते निर्णय घेण्याच्या क्षमतेचे आहेत का? या सत्तेला टक्कर देणारे, त्याला असं वाटलं की हे देशाच्या हिताचं नाही. तसं जर असतं ना तर या देशाचे आर्मीचे प्रमुख 3ही आणि या देशाच्या अनेक ऑटोनॉमस बॉडीचे प्रमुख ज्या संविधानिक संस्था आहेत ह्या तोंडात मिठाची गुळणी घेऊन का गप्प बसतायत? ते कोणत्याही जातीचे असतील, त्यांची वाचा का बंद पडली आहे? संविधानाच्या विरोधात सरकार वागतंय, मंत्री वागतायत, तेव्हा न्यायालय बोलत नाहीत, IPS बोलत नाहीत, IAS बोलत नाहीत, IFS बोलत नाहीत. विदेशी नीतीमध्ये एवढे मोठे फ्रॉड्स होत आहेत.
अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा धोक्यात येते. आमचे कुठे लोक बोलतायत सांगा ना मला. त्यामुळे ते कोणत्या जातीचे आहेत असा सध्या मला प्रश्न पडत नाही. हा, सामाजिक अभिसरणाचा मुद्दा म्हणून सर्व जातींना समान प्रमाण असावं ते असणं ही आदर्श गोष्ट झाली. पण ते आता निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना दिल्यानंतर त्यांच्यावरती हजारो वर्षाचा अन्याय झाला म्हणून एखादा एससी आणि एसटी आणि ओबीसी आज त्या ठिकाणी तिथे आला ना, तिथे आल्यानंतर तो सर्वांवर समात आहे. तसंच ब्राह्मणाचा मनुष्य असेल, मराठा असेल किंवा कोणी तिथे आला, त्याने संविधानाच्या आधारावरती निर्णय घ्यावेत ना. तसे होताना दिसत नाहीत. आणि म्हणून आपल्याला एकूणच या देशामध्ये रोजगाराचे प्रश्न, अर्थव्यवस्थेचे प्रश्न, आरक्षणाचे प्रश्न, गरिबीचे प्रश्न हे उफाळून वरती आलेत आणि देश अधिक गरीब होताना दिसतोय, अधिक आर्थिक विषमतेकडे ढकलताना दिसतोय. म्हणून मूलभूतरित्या आपण प्रश्न विचारू की जातीचे किती लोक आहेत, कसे आहेत, त्यांना समप्रमाणामध्ये त्यांना आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील त्यांना पुढे आणण्याचा प्रश्न आहे, शैक्षणिकदृष्ट्या मागासले असतील त्यांना पुढे आणण्याचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी शिक्षणाची आणि आरोग्याची कमतरता आहे त्या ठिकाणी त्यांना आरोग्य देण्याचा प्रश्न आहे, शिक्षण देण्याचा प्रश्न आहे. मग या ठिकाणी सरकारने काय करावं? त्या डाटाच्या आधारे, जो डाटा तुम्ही म्हणताच तो डाटा घेऊन सरकारने काय करावं त्या डाटाचं? आज तरी जो काही 2011चा डाटा उपलब्ध आहे, त्यानंतर सरकार 2021चा डाटा तयारच करायला तयार नाही. हे सेन्सस बद्दल आहे आणि आता आपण तर जातीय सेन्सस बद्दल बोलतो आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन आर्थिक सेन्सस बद्दल बोलतो. त्यामुळे जातीय जनगणना आणि आर्थिकदृष्ट्या जनगणना हे अजून लांबचे प्रश्न आहेत. आपल्या सेन्सस 2011चा 2021 साली करायचा तो कोरोनामुळे झाला नाही मला मान्य आहे, पण 2022 किंवा 23ला का नाही सुरू केला? तो सुरू करण्यासाठी काहीतरी एक टप्पा तुम्ही ठरवा. तेही ठरवत नाहीत. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा कुठलेही जे आकडे येत आहेत सरकारचे ते अजूनही 2011च्या आधाराने येत आहेत. आणि म्हणून आर्थिक अभ्यास करणारे किंवा शाळा कॉलेजमध्ये शिकवणारे किंवा सरकारला प्लॅनिंग करताना भले नीती आयोग असो किंवा काही प्लॅनिंग असो त्याच्यामध्ये या डाटाचा चुकीचा अर्थ लावणं आणि चुकीच्या पद्धतीने उपयोग करणं असंच गेल्या 10 वर्षात घडतंय. आणि म्हणून आपण बघतोय डाटा आता कशा कशाचा आपल्याला हवाय. तर आर्थिक डाटा तर हवाच हवाय, त्याच्यामध्ये घोळ आहेच. पण बँका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मार्केट ह्या सगळ्याचा जो डाटा आहे ना याच्याविषयी संशय घ्यावा अशा तऱ्हेचं आजचं वातावरण आहे. आता महत्वाचा प्रश्न असा आहे की अर्थव्यवस्था ढासळती आहे आणि ती गरीब अधिक गरीब होत आहेत आणि मुठभर श्रीमंत प्रचंड श्रीमंत होत आहेत. मग ही व्यवस्था बदलण्याकरता आणि त्यांच्या मध्ये धार्मिक विद्वेष जो वाढतोय तो कमी करण्याकरता पहिल्यांदा सगळ्या जाती समूहांना न्याय्य अशा तऱ्हेची त्यांचं शिक्षण, आरोग्य, निवारा आणि त्यांचं जे काही ध्येय आहे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते दिलं पाहिजे. पण त्याकरता जातीय गणना व्हायला पाहिजे. ती गणना होत असताना ही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या विषयीची आणि निवाराविषयीची विषमता दूर करणं असे 4-5 अंगाने ही जातीय गणना काम करू शकते जर सरकारकडे विल पॉवर असेल तर. आज सरकारकडे विल पॉवर नाहीये. त्यांनी उभी राहिलेली एक अर्थरचना जी साधारणपणे गरिबी निर्मूलनाची अर्थव्यवस्था होती, जी नेहरूवियन मॉडेल होतं. इंदिरा गांधींनी ते विकसित केलं, राजीव गांधींनी ते विकसित केलं. ते डिसमॅन्टल करण्याकडे मोदी मॉडेल निर्माण झालेलं आहे आणि म्हणून गरीब अधिक गरीब होत आहेत. भले जीडीपी वाढत असेल तर त्या जीडीपी मध्ये 1% लोक 60% संपत्ती या देशाची कब्जात करतात आणि म्हणून आर्थिक विषमता वाढते. माझा मुद्दा हा, जातीय जनगणना करून पहिला टप्पा ताबडतोबीने किंवा सायमल्टेनियसली इकॉनॉमिक सेन्सस करणं, त्यातून मला या देशामध्ये पुढचं बजेट, त्याच्या प्रायोरिटीज आणि एकूण या देशाची नवीन आर्थिक रचना ती मोदी मॉडेलने भारत पुढे जाणार नाही. आपल्याला कुठेतरी 75 वर्षात आपण जे या देशाच्या पब्लिक सेक्टरमधून कमवलेलं आहे याच्यानंतर कशा तऱ्हेचं मॉडेल पुढे नेता येईल हे राहुल गांधी सांगू शकतात का? हे कम्युनिस्ट पक्षाचे लोक सांगू शकतात का? हे जनता दल किंवा समाजवादी पार्टी किंवा रिपब्लिकन पार्टी हे सांगू शकतात का? मला असं वाटतं कुठेतरी प्रत्येक राजकीय पक्षाला आत्मपरीक्षण करावं लागेल आणि आपण कोणत्या पद्धतीने इकॉनॉमिक स्ट्रक्चर आणि ही जातीय जनगणना झाल्यानंतर आपल्याला लोकांच्या प्रायोरिटीज ठरवून पुढे जायचं असेल तर चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे ॲसेट्स किती आहेत, विश्वास उडगीकडे ॲसेट्स किती आहेत आणि गौतम अदानीकडे ॲसेट्स किती आहेत याच्यामध्ये आपण काही बॅलन्स साधणार की नाही? या देशाच्या 142 कोटीमध्ये मध्यमवर्गीय आज 25 ते 30 कोटी
हे जगातलं सर्वात मोठं मार्केट आहे आणि या संपूर्ण शेअर बाजारमध्ये 7-8 कोटी लोक खेळतायत आणि 8 कोटी लोक किंवा 9 कोटी लोक इन्कम टॅक्स पेअर आहेत या देशामध्ये. पण 142 कोटी जनतेमध्ये जीएसटी मात्र 142 कोटी भरतायत. तुम्ही लक्षात घ्या. आणि जीडीपी मध्ये 60% हिस्सा 90 कोटीपेक्षा जास्त अनऑर्गनाइज सेक्टरच्या लोकांकडून जीडीपी भरला जातो 60%. हे वास्तव आहे. मग अदानी आणि अंबानी असे मोठभर कॉर्पोरेट्स या देशाचे श्रीमंत असतील, पण संपत्ती मात्र जनतेची आहे आणि जनता संपत्तीमध्ये भरणा करतं. पण त्या संपत्तीचं केंद्रीकरण मोठभर 500 लोकांकडे होतं. हे या भारताच्या आर्थिक विषमतेचं एक प्रचंड मोठं आकाश आणि जमीन असा तो फरक आहे. आणि मग जमिनीवर असणारे जे 90 कोटीपेक्षा जास्त लोक आहेत, यांना आपल्याला किमान निवारा देणं, त्यांचा आयुष्यभराचा आरोग्याचा खर्च भागवणं, त्यांना संपूर्ण 12वी पर्यंत शिक्षण मोफत करणं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांना योग्य तो रोजगार देऊन त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यासाठी विकेंद्रित रोजगार निर्माण करणं, त्याकरता सरकारला धोरण घ्यायला नको. आज सरकारकडे असं कोणतंही धोरण नाही. यापूर्वीच्या सरकारांकडे, विशेष करून इंदिरा गांधी सरकारकडे एक धोरण होतं. ते नेहरूइन मॉडेल होतं. ते त्यांनी विकसित केलं. त्या ठिकाणी त्यांनी सार्वजनिक क्षेत्र मजबूत केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं, पब्लिक सेक्टर शॅल हॅव द कमांडिंग हाईट्स ओव्हर द इकॉनॉमी बट देअर शॅल बी ए प्रायव्हेट सेक्टर. पण विकसित करताना आज पब्लिक सेक्टर पण मोडलं जातंय आणि प्रायव्हेट सेक्टरची तुम्हाला मी सांगतो, गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी गुंतवणूक करावी असं प्राईम मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर प्रत्येक भाषणात सांगतात. पण ते गुंतवणूक नाही करत. ते उलट पब्लिक सेक्टरचे तुकडे लचके मोडतायत, खातायत आणि स्वतःची संपत्ती वाढवतायत. किंबहुना अदानी मोदी मॉडेल काय आहे की मोदींनी सरकारी संपत्ती अदानीकडे ट्रान्सफर करावी अशा तऱ्हेच्या योजना आखल्या जातात. म्हणून 3 वर्षात अदानी हा जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य बनतो. ही जी विषमता आहे, हे जे क्रिमिनल कॅपिटलिझम आहे, याच्यावरती मात करायची असेल आणि या लोकशाहीची वाट लावून जर हुकुमशाही या देशात येणार असेल, तर आपल्याला जातीय जनगणना याचा आग्रह धरावा लागेल. लोकांना खालून उठवावं लागेल आणि सांगावं लागेल, हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, तुमचा रोजगाराचा अधिकार आहे, निवाऱ्याचा अधिकार आहे, आरोग्याचा अधिकार आहे आणि सरकारने तुमच्यासाठी एवढा पैसा खर्चच केला पाहिजे. त्यासाठी बजेट कसं असावं, सरकारचं धोरण कसं असावं, याच्यावरती तुम्ही आता मतदान करा. हे सांगण्याकरता जेव्हा राहुल गांधी मैदान उतरतात, माझंही हेच म्हणणं आहे, लोकांनी मतदान करताना सरकार माझ्यावरती, माझ्या संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला संविधानात जे मूलभूत अधिकार दिले त्याच्यावरती या बजेटमध्ये सरकार माझ्यावरती किती खर्च करते, त्या ठिकाणी मी तो मतदानाचा प्रश्न बनवेन. माझ्यावरती म्हणजे माझ्या मूलभूत अधिकारांचे निवारा, आरोग्य, शिक्षण आणि माझं शेती व्यवस्था आणि उद्योग याच्यावरती सरकार किती गुंतवणूक करते, किती खर्च करते, हा प्रश्न आम्ही त्या जातीय जनगणनेनंतर नक्कीच विचारू. पण जातीय जनगणना झाल्यानंतर आम्हाला आमच्या मताचा अधिकार करताना, आम्ही या देशाचं भलं करण्याकरता आणि या देशाचं 8 वर्षात जे वाटोळ झालं त्याला घालवण्याकरता आम्ही आमचा मतांचा अधिकार, आमच्या भल्यासाठी सरकार काय करतं योजनांवर, म्हणजे मी तुम्हाला स्कूटर देईन, मी तुम्हाला लॅपटॉप देईन, याला योजना नाही म्हणत. किंवा मी तुम्हाला 5 किलोचं धान्य देईन, याला नाही योजना म्हणत. धोरण काय, या धोरणावरती जनतेला बोलतं करण्याकरता, जनतेला अर्थव्यवस्था कळली पाहिजे, याकरता ही जातीय जनगणना पहिल्यांदा असेल तर आपल्याला लोकांची आत्मशक्ती, विचारशक्ती आणि श्रमशक्ती ही एकमेकाला कामाला लावून त्यांना रस्त्यावरती आणावं लागेल. म्हणून जातीय जनगणना आधी आणि मग इकॉनॉमिक स्टेटस हे प्रत्येकाला कळलं की माझ्या गरिबीचं कारण सरकारचं माझ्या विरोधात धोरण आहे आणि गरिबी दूर करायचं असेल तर मला या बजेटमधला माझ्या हक्काचा जीडीपीचा वाटा मला मिळणार की नाही. आणि तिथे राहुल गांधी आज आपला नेता ठरतोय, हे फार महत्वाचं आहे.